गाईज दुपारी 12:30 वाजता आम्ही आत्ता उठलो. आमची आत्ता मॉर्निंग झाली आणि घरात चालू आहे आरती. घरात आरती झाली म्हणून आम्ही उठलो आणि बाहेर आलो. तर सार्थक भाई पण आधीच बाहेर बसला आहे आणि इकडे आपल्याला गरम पाणी मस्त करत ठेवलं आहे आंघोळीला. आता त्याची आंघोळीला गेलाय. त्याची आंघोळ झाली का मग मी करणार. मग आरती वगैरे झाली का आम्ही जाणार डायरेक्ट विसर्जनाच्या तयारीला. कारण की इथं लवकर विसर्जन करतात म्हणजे लवकर निघतात. डीजे लावायचं असतं. सागरबाईची मांजर आपली. सागरबाईने काय काय पाळून ठेवलं बघा. काय मांजर, कुत्रा, पोपट. मिठू बोल, मिठू बोल, मिठू असं बोल बघा. मिठू मिठू काय आम्ही सिमगाला आलो होतो सागरच्या गावी. तेव्हा इथं झाडावरती चढलो होतो वरती कोपऱ्यात. ते मधाचा पोला काढायला, मध काढायला. तेव्हा इथं पाणी वगैरे काय नव्हतं. आता बघा प्रॉपर पाणी बिनी, फुल पाणी. वालात डायरेक्ट घराच्या मागच हे सागरचं घर आणि हा लगेच वाल. पाहायची लय मजा आहे बघा. तर गाई जाय सागरबाईचा घर आहे बघा. प्रॉपर एंट्री आहे. सार्थ इकडून येते चालत. इथून असा मस्त रस्ता आहे आणि सागरबाईचा घर. आणि तर गाय आता जस्ट व्हिडिओ बंद केली तर इथून लगेच मोराचा आवाज येत होता. मोराचा आवाज बंद झालाय. सार्थक भाई जरा मोराला आवाज दे. कसा आवाज येते सार्थक भाई मोराला आवाज येते. पण बघू मोराने रिस्पॉन्स दिला तर बरा. रिप्लाय दे रे. जंगल्या बोले गाय. घरात गणपती आहेत आणि भाई चाललाय कामाला. सरकारी काम आहे ना त्याचा. आणि पाहत इकडे धडाधड पाहते. चटणी असं झाली खोबऱ्याची चटणी धडाधड पाहते भाई. लाजच नाही. अरे कशाला येऊ चाललं तिकडं. गाईज बघा सरकारी काम आहे काय करू शकत नाही. फोन आला तर भाई गेला लगेच. वायरमॅनची ड्युटी आहे. लगेच निघाला पक्का इकडे घेऊन. आलो चल. अंघोल नाही काय नाही भाई डायरेक्ट गेला. सरकारी काम रे सरकारी काम. आम्ही घरीच बसले असंच. तर गाय आता आम्ही आलो धबधब्यावरती. बघा धबधबा. भाई मच्छीला आलाय धबधबा. सागरच्या घरच्या पाठीमागचा वाल आहे. वाल काय बोलतो ना वालात आलोय. वालात आम्ही काय मच्छी पकडतोय. भेटल्यावर तुम्हाला पाठवतो. मस्त आहे ना सीन. मस्त पाण्यात बसायचा पद्धतशीर. मच्छीला चारा टाकला कसा आम्ही. गणपती बाप्पा असेल तर बाप्पा मोरया. वरती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती निघाले गावाला. चैन पडेला आम्हाला. पुढच्या वर्षी लवकर या. गाय आता गणपती गाडीवरती ठेवलेत बघा. गाय इथे एक डीजे आहे. कोकणात तुझी मजा असते. इथे एक डीजे आहे. अजून माग 2 डीजे आहेत. आपला डीजे माग आहे. प्रत्येकाचा डीजे असतो. प्रत्येकाचा डीजे मागून 2 डीजे. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा आपला डीजे. याच्या मागे एक डीजे. जे प्रत्येकाचा डीजे असतात आणि गाडीवरती गणपती असतात आणि बाकी सगळ्यांचे डीजे. आता काय जास्त शूट घेऊ शकत नाही. आता कॉपीराइट येईल. उमेश
वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सर्वांगी सुंदर कंठी शोभे माळा मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माला कामना मूर्ती जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा बोट ठेवलाय फायनली विसर्जन झालेलं आहे. आम्ही चालू आमच्या घरी. आता आम्ही जाऊ गरम पाण्याच्या कुंडावरती. गरम पाण्याच्या कुंडावरती जाऊ आम्ही. आणि ट्रेन कितीची माहितीये का? 1:30ची ट्रेन आहे रात्री.
आम्ही निघणार लगेच मुंबईला रवाना. लगेच म्हणजे घरी गणपती आहे. निघू 11 वाजता. काय बोलतो बाई? गणपती बाप्पा मोरया. आमच्या घरी पाय पडायला या. 11 वाजता निघू काय आम्ही आता. तर विसर्जन वगैरे झालाय मस्त आणि नदीला खूप पाणी होतं. शिले पाणी होता. विसर्जन वगैरे झाला. आता आम्ही झालो गरम पाण्याच्या कुंडावरती. मी आहे, तेजस आहे, सार्थक आहे आणि अजून मागून 2 जण येतात, सागर आणि रोशन. तर तिथे गेल्यावरती भेटू, तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. तर गाय आता फायनली आम्ही कुंडावरती पोहोचलो. हे बघा रोशन आणि सागर गेलाय पुढं. हे बघा इथं गर्दी, लय गर्दी, इथं लय गर्दी. आता जरा पाऊस पडतोय, मोबाईल ठेवतो डिक्कीत बाई. तर गाईस तोंडाचा अजून कलर पण नाही गेलाय आणि कुंडावरती गेलो तर पण काय कलर विलर गेला नाही आपल्या तोंडाचा. आता आम्ही पोहोचलो सागरच्या घरी. बघा आता घर नुसतं सोना सोना वाटेल. बाप्पा नाही घरात. मला मखर दाखवतो बघा. आत्ता जस्ट पोहोचलो. अरे सार्थक आपला एवढाच आहे. दरवर्षी असतो, दरवर्षी असतो. मखर सोना सोना झालाय. घर सोना सोना झालाय सर्व. कसं वाटतंय? तर गाईज आता घर सोना सोना झालाय आणि तुम्हाला एक दाखवतो थांबा आता. बघा काय थोड बघा थोड तुझं दाखव रे. ठीक आहे. तो पिक्चर मधला डेंजर सीन आहे काहीच. पोहोचतो आम्ही आता घरी. आता बघू कसं काय ते. आपल्या तोंडाचा कलर नाही गेला. तोंडाने पुढे आता फ्रेश वगैरे होतो. परत आंघोळ करतो प्रॉपर. कलर घालवतो, तुम्हाला भेटतो. तर गायच विसर्जन वगैरे सर्व झाला. विसर्जन बाई बोलायला लागली धम्मा जरा. तर गाईज आता आम्ही स्टेशनला पोहोचलो. विसर्जन वगैरे झाला. मस्त पद्धतशीर जेवलो वगैरे. सागरने सोडला आम्हाला स्टेशनला. आता मी ट्रेनची वाट बघतो. ट्रेन तर येऊन गेली एक तुतारी एक्सप्रेस 12-12:30 वाजता. पण त्यात काय जागा भेटत नाही आम्हाला. दरवाजा लावून घेतला होता. आम्हाला आतमध्ये एंट्री दिलीच नाही. आता 3ची ट्रेन आहे 3 वाजता. ती आता पोचायला 3:30 तरी वाजतील. तर आपण वेट करूया तोपर्यंत आणि ब्लॉग एंड करूया, कारण की ब्लॉग लय मोठा झाला आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.